हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत तिळाची चटणी। त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी तीळ। तीळ छान चटचट वाजेपर्यंत भाजून घ्यायचे। त्यामध्येच थोडेसे जिरे सुद्धा टाकलेले आहेत आणि त्यानंतर मी भाजून ठेवलेलं खोबरं आहे, तर अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि तेही त्यामध्ये नॉर्मल थोडं भाजून घेतलेलं आहे। छान लालसर भाजून झाल्याच्या नंतर थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक साधारणतः 20 एक लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत, लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। खूप छान चटणी होते। तुम्ही सुद्धा अशी चटणी नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल आणि ही चटणी तेल टाकून खाऊ शकता। अक्षरशः महिनाभर बिना फ्रीजची चटणी आरामात राहू शकते। तर सुंदर अशी चटणी झाली आहे आणि जर एक सिंगल भाजी जरी असली ना तर या चटण्या असल्यावर खूप छान चटणी होते। तशीच कारळ्याची चटणी सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे, जाऊन नक्की बघा। कशी वाटली कमेंट करून